नवशक्तीवर आपण खास पाहतोय महाबळेश्वरचा महापर्यटन उत्सव आणि त्याची ही सगळी झलक आपण पाहतोय आणि आता मी थेट बॅकस्टेजला गाठलेला आहे आपल्या सगळ्यांची लाडकी शर्वरीला. शर्वरी जेमिनीस इज हिअर. नमस्कार. आणि किती छान वाटतंय, थेट आपण महाबळेश्वरमध्ये भेटलो आणि तेही इतक्या मोठ्या उत्सवात, इतक्या भव्य उत्सवात असंच म्हणेन मी. तुला हा अनुभव कसा होता आणि किती छान होता हे सगळा उत्सव? खरं सांगू, मी महाबळेश्वरला वर्षातनं 2दा येते. सगळ्यात फेवरेट जागा ही माझी. आणि आज मात्र मी जेव्हा यायला लागले तेव्हा जी होर्डिंग्स ज्या प्रमाणात लागलेली होती सगळी, ते बघताना मला एकदम महाबळेश्वरचा वेगळाच रूप बघायला मिळालं. कायापालट झालेलं होतं. विशेष करून आज जिथे आत्ता हा कार्यक्रम होतो इथे भव्य दिव्य जो सेट लावलेला आहे ते खरं तर एक गोल्फ कोर्ट आहे आणि तिकडे आम्ही असं ट्रेल म्हणून चालत एरवी येतो आणि काहीच नसतं, एकदम रिकामं पठार दिसतं तुम्हाला. आणि आज ते एकदम छान सजलेलं आहे. त्यामुळे आज इथे परफॉर्म करताना मला विशेष आनंद झाला. आणि खरोखरच महाराष्ट्र टुरिझमनी खूप कष्ट घेतलेत या सगळ्यामध्ये पर्यटकांना आणायला सुद्धा आपल्यापर्यंत. आणि मला तर महाबळेश्वर पहिल्यापासूनच खूप आवडतं आणि इथल्या खूप जागा अशा आहेत की ज्या टुरिस्ट स्पॉट नाही आहेत, ज्या आम्ही एक्सप्लोअर करत गेलो होतो. मला जरा एक अनएक्सप्लोर्ड जागा सांगणार, तुझी एखादी फेवरेट जागा? आता अनफॉर्च्युनेटली ती सगळ्यांना माहिती झाली आहे, पण जुनं महाबळेश्वर, ओल्ड महाबळेश्वरचं जे मंदिर आहे त्याच्या समोरच एक कृष्णामाईचं शंकराचं फार सुंदर मंदिर होतं. आणि ते आत्तापर्यंत कोणाला माहीत नव्हतं कारण तो रस्ताही तयार नव्हता जायचा. पण हळूहळू बघता ते सगळ्यांना समजत गेलं आणि आता तिथे गर्दी होते. पण नाहीतर तिथली शांतता अजूनही मला मनाला प्रसन्न करून टाकते. क्या बात आहे. खरंच मला असं वाटतं की महाबळेश्वरच्या इतक्या सुंदर जागा तू सांगतेस, त्यामुळे तू अगदी महाबळेश्वर लवर आहेस असंच म्हणेन मी. आणि महाबळेश्वरमध्ये आल्यावर अर्थातच स्ट्रॉबेरी शिवाय पर्याय नाही. आणि तुला कुठलं फूड इथलं आवडतं किंवा कुठलं काय जास्त खायला आवडतं? खरं सांगायचं तर मला इथलं सगळंच आवडतं. कॉर्न टिक्की आवडते, कॉर्न फ्रँकी आवडते आणि स्ट्रॉबेरी विथ क्रीम तर मला काय सगळ्यांनाच आवडतं. त्यामुळे इथे येताना एरवी जे काय काटेकोरपणे प्रोफेशनसाठी पाळला जातो आहार, त्याचा कुठलाही विचार न करता मी येते आणि ते 3-4 दिवस मी मनसोक्त खाण्यावरती एकदम. आणि मला तर वाटतं आता उन्हाळा आहे खरं तर, पण इथे आल्यावर ज्या एक छान थंडावा आणि मस्त गारवा वाटतोय. खरंच किती बरं वाटतंय ना. जरा पुण्या मुंबईतनं थोडा ब्रेक मिळालाय. नाही, खरंच या ठिकाणाचं हे वैशिष्ट्यच आहे आणि म्हणूनच हे ठिकाण मला कायम भावतं. आणि इथे हिरवाई जी आहे, सगळी झाडं जी आहेत, डेन्स फॉरेस्ट इथे आहे. तर एवढ्या जवळ माझ्या पुण्यापासून, मी पुण्यात राहते त्यामुळे पुण्याच्या एवढ्या जवळ असं वृक्षांनी सजलेलं नटलेलं हिरवंगार ठिकाण बघायला कोणाला नाही आवडणार. अगदी खरंच. आणि आत्ता मला मेन हे विचारायचं की तुझा परफॉर्मन्स अप्रतिम होता. दागिन्यांची लावणी हे काय होतं? म्हणजे मी आज हे पहिल्यांदा ऐकलं आणि ते फार सुंदर झाला तो परफॉर्मन्स. प्लीज त्याबद्दल सांग. नाही, नक्कीच आवडेल. आव्हानात्मक होतं कारण 1947ची ही लावणी आहे. त्यामुळे ज्या आत्ता लोकप्रिय झालेल्या आत्ताच्या चित्रपटातल्या लावण्या वगैरे असतात तशा काहीही बाज नाही. बरं, त्या लावणीचं मी यूट्यूबवरती ज्या वेळेला चित्रीकरण पाहिलं तर त्याच्यात बाईच नाही आहे. ते एका पोवाडा जसं म्हणतात तसं स्टेजवरती सगळ्या पुरुषांनी म्हटलेली ही लावणी आहे. त्यामुळे मी विचार करताना मला त्यातला एक एक अलंकार कसा खुलवता येईल, ती नजाकत, ते सौंदर्य, ते सुंदरा खरंच मनात भरली पाहिजे लोकांच्या. तर त्यामुळे कसं मला ते कशा पद्धतीने मांडता येईल ह्याचा मी विचार नक्कीच केला. छान दागिन्यांनी नटली आहेस आज, त्यामुळे ते फारच छान वाटतंय. खरंच मला त्या दागिन्यांविषयी सांग. खूप छान सगळं तू नटून सजून आली आहेस आज, त्याही विषयी थोडं. नाही, त्यामुळे हक्कच होता आज नटायला सजायला कारण बिंदीपासून, कमरकटीपासून ते पूर्ण कानातली, नाकातल्याचं सुद्धा कसं चमकतं आणि ते चांदणीला कसं आव्हान देतंय अशा पद्धतीचं बोललं गेलं होतं. त्यामुळे पूर्ण नखशिकांत आज मला नटायला पूर्ण सगळं एक एक ऐकायचंय मला. येस, त्यामुळे पूर्ण वाव मिळाला मला. बिंदीपासून, चंद्रकोरपासून, नथीपासून, त्याच्यानंतर कानामध्ये हे मोर असलेले, वेल असलेले अटॅच आणि त्याला परत झुबेत जे पूर्वीच्या काळात असायचे तसे, खाली डूल ज्याला आपण म्हणतो तसे झुबेत. म्हणजे काय म्हणू आपण, भोकरं किंवा त्याला काय म्हणतात आपण, हो ना, त्याला ॲक्च्युली भोकरं किंवा डूलच म्हणतात. डूल हा सगळ्यात बरोबर शब्द आहे. आणि त्याच्यानंतर इथे कोल्हापुरी साज तुम्ही बघू शकता याच्यात घातलेला आहे. आणि हा तन्मणी हार आहे, सो हा सगळ्यांनाच माहिती आहे. आणि बांगड्या, कंबरपट्टा आहे आणि जोडे लावणी करत असल्यामुळे तर अशा पद्धतीने येस, तर अशी पूर्ण टॉप टू बॉटम नखशिकांत शृंगार केलेला आणि अस्सल मराठी शृंगार केलेला. याच्यामध्ये मी मुद्दामून मी कथक नृत्यांगना आहे तर माझ्याकडे कुंदनचे दागिने आहेत जे उत्तर हिंदुस्थानी आहेत. तर मी कुठेही कटाक्षाने ते न घालता सगळा मराठी साज शृंगार केलेला आहे. मराठमोळा साज शृंगार केलेली ही सुंदरा नक्की
नक्कीच आमच्या मनात भरली आहे. त्यामुळे खरंच खूप छान वाटलं शर्वरी. थँक्यू सो मच आणि एन्जॉय कर महाबळेश्वर. थँक्यू. थँक्यू सो मच.